विषय घेऊ नका. तिथं काय ग्रामसभा चालू नाही. माणसांनी कळू द्या. एक मिनिट कळू द्या. तुम्ही काय काय उद्योग करताय तिथं कळू द्या. महिला ग्रामपंचायत मध्ये यायची तर असं म्हणलो तुम्ही नाही. म्हणला मला असं म्हणलो मी भाऊजाईला फोन करून काय सांगितलं कशाला तुमचं ते असं विचारायचं? म्हणतो म्हणून रे घरची भांडणं तुम्ही उकिर नाही तर ग्रामपंचायतमध्ये कशाला काढताय? आमचं आम्ही परस्पर बघू. आमचा बघतोय आमच्या घरात तुम्ही आगाला आवाज काय करत आहे तिथं तुम्हाला तुमची कारवाई करायला तुम्ही सक्षम आहे ना तुम्ही सक्षम आहे ना तुमची कारवाई करायला हाय का नाही सक्षम तुम्ही तिला काय तू सांगायचं तुम्ही काय आरोप नाही काढा सीसीटीव्ही ग्रामपंचायतचा आरोप आहे माझा. अशी बोललो का तुम्ही? तुम्ही स्पष्ट असं म्हणताय. पावतीचा विषय चालला होता बघा. ह्या पावती मागत होत्या. असं काय बोललो का? 2-3 वर्ष आमची पावती द्या. हा, पावतीचा विषय झाला. काय झालं ती काय म्हणते ते म्हणते पावतीचा विषय चालला होता. पावती मागत होत्या. पावती मागत होत्या मग ती पावती नाही ते देतच पावती ह्यांनी काय घेतली नाही माझी मला मागल्या तारखेची द्या म्हणत होत्या. मग ते ह्या का म्हणल्या वहिनी तुम्ही राहू द्या मी अशोक भाऊला बोलतो माझं मी अशोक भाऊ बरोबर मिटवतो. मला त्यांनी फोन करून सांगितलं म्हणजे अशोक मला ते आणि ही गोमवाडीत केला बसा होता त्यांच्या काय सांगितलं विचारायचं त्यांना ते म्हणजे तुम्ही महिला कशाला ग्रामपंचायतीमध्ये पाठवता शक्य नाही कसं अहो, शक्य तुम्ही नाही सगळं खोटं बोलताय. खोटं बोलताय. 2-3 वर्षा पाठीमागे दिले 2 वर्षा पाठीमागे पावत्या आता 4 तीन महिने वर्षाची मागची तुम्ही आता लेखी द्यायची ना मी घ्यायला बसली नाही अजिबात जाऊ नका. 31 तारखेला तुम्ही बेकाने घरपट्टी पाणीपट्टी भरली नाही का रविवारचं कनेक्शन तोडाय तिथं येताय वाहनाच्या दलीला का तुम्हाला तिथं ही टाकायचंय मी रविवारचं कनेक्शन तसा विषय नाही सरपंच तसा विषय नाही थांबा. देवाचं कोण तोडते का कोण ज्यावेळेस पंचायत समिती तुम्ही माणसं ग्रामपंचायतमध्ये तुम्ही आले लोकं तेव्हा माणसं तुम्हाला गोळा करता फोन पंचायत समिती माणसासाठी कोण सांगताय आणि पुन्हा तुम्हाला विचारलं मी कशी काय पंचायत समिती कशा आली तर फोन करायला आम्हाला नाही. बोलावं लागतं कशासाठी बोलावं लागतं बरं तुम्हाला मी तिने सांगितलं होतं 2 दिवसानं तिची पावती कायसाठी भरतो माझी घरपट्टी पाणीपट्टी मी भरलेली सीमाची पावती मी 2 दिवसानं भगवानला मी सांगितलं होतं भरतो म्हणून त्याच्यावर विषय क्लोज झाला हे तिला फोन करायची काय गरज आहे मला तुम्ही येऊ देता तिला माझं बरं का फोन करता तिची जागा हिताय तिचं नळ हिताय तिचा करता धरता ती पावतीचं काय करायचं आहे? तुम्ही तुम्ही काय सांगा फोन पावती केला दिला, तिला? पावती फाटलेली. त्या विषयात काय बोलायचं? पैसे दिले तर त्यांनी पावती दिली. बरं, याच्यावर दिली, त्याच्यानंतर तो आम्हाला मागणी केली आहे. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सुद्धा सांगितलं त्याला 100 वेळा मी मागितलं असतं. मी ज्यावेळेस ग्रामपंचायतमध्ये येईल त्यावेळेस अशी किती जण आहेत? किती जण आहेत सुटली? कसं आहे तिथला साला जे मला काही माहिती नव्हतं 4-5 महिने आई जरा माझं आई पूर्ण होती माझं तुझं सांगत असतो का 4-5 महिन्यापूर्वी तुम्हाला विषय सांगितलं मी अण्णासाहेबांविषयी बोलू पावतीविषयी काय पावतीविषयी बोलल्यानंतर मी अण्णासाहेबांमध्ये पावती काय प्रॉब्लेम आहे ते अण्णासाहेबांनी पावती काढलेली असेल बघून तुम्हाला सांगतो ठीक आहे म्हणजे काय असेल ते बघून तुम्ही सांगा परत आमचा मासिक मीडियामध्ये पण सदस्याचा विषय झाला की त्या पावतीचं काय करायचं बरोबर मासिक मीडियामध्ये अण्णासाहेब आपल्याला काय म्हणले पावती बघतो आणि सांगतो यांनी त्यानंतर दरम्यानच्या काळात त्यांनी पावती बघितली त्यांना एक काही पावती तुमची नाव हे सापडली बरोबर परत तुझी एकदा अण्णासाहेबांची नंतर बाहेर गाठ पडली नाही मला माहित नाही मला कोण आता अण्णासाहेब बरोबर आहे जेव्हा तुमचा काय विषय झाला पैसे कुणाजवळ दिले कुणाजवळ पैसे दिले तर तुम्हाला काय म्हणा बाबाजवळ पैसे देऊन गेलो त्यावर बरोबर असं होतं नाही ग्रामपंचायत ऑफिसमध्ये कोण कोण कामाला असतं कोण आहे विषय मी काय विषय माझा झाल्या सांगतो ना मी तुम्हाला म्हटलं बाबाजवळ पैसे दिले बरोबर मी परत अण्णासाहेब पैसे कुणाला दिले हा विषय महत्वाचा नाही त्याची पावती द्या पावती देणं गरजेचं देणं त्या तुम्ही मागच्या तारखेला पावती काढली असेल तर त्याला हरावच द्या म्हणजे तुमच्याकडे पावती हरवलं असेल त्याची कारण कॉपी हरावच काढून द्या परत आमचा मासिक मीडिया पण तो विषय झाला मासिक मीडिया विषय झाल्यानंतर परत आम्ही पण काय केलं ते त्याने पावती पुस्तक उघडलं तेव्हा तुझी पावती काढलेली म्हणून दाखवली तारीख सांगते 26/4/23 11,400 रुपये पावती काढली ती पावती परत तिथे आयसी त्या स्टॅम्पनं लॉक करून ठेवली तेव्हा काय विषय झाला बाबा तुम्हाला सांगतो तुम्हाला मी फोन केला तुम्हाला मी सांगतोय का तुम्हाला मी फोन केला बरोबर आहे तुम्ही काय म्हणला 100 स्क्वेअर फुटाला 1000 रुपये इथं खरं आहे का पाणी मारायची 100 स्क्वेअर फुटाला 1000 रुपयाची पावती तुम्ही काय म्हणला 11,500 रुपये तुला भरायला लागतील काय असेल ती हा ऐकून घ्या मी काय म्हणलं मी 11,500 काय भरणार मी 10,000 रुपये देतो तो काय होईल तो विषय नाही आता तुम्ही मला सांगा असं कुणाचं 100 स्क्वेअर फुट अरे मी काय म्हणतो तुला कळतं का क्लिअर करा विषय माझा क्लिअर उद्या आधी बोला
तू मला काय म्हणला आपला मी दर काय सांगितला 1000 स्क्वेअर फुटाला 10,000 रुपये तर मान्य 1000 स्क्वेअर फुट बरोबर आहे का परत मी तू मला काय म्हटला मी म्हणतो तुझं किती आहे बांधकामात तू म्हणला 11,400 काय म्हणला बरोबर 11,500 त्या दराप्रमाणे किती पैसे होते 11,400 11,500 काय होतील मग तुम्ही काय सांगणार पण त्यावेळा तेवढं भरा म्हणणार ना मी फोनवर काय म्हणतो त्याला तेवढं पैसे भरा झाला त्यांचा परत काय झालं माहित नाही ती पावती त्यानं भगवान लॉक केलेली मला व्हॉट्सअप माझं ही व्हॉट्सअप बंद आहे म्हणजे मोबाईल बंद झाल्यामुळं ती पावती तशी त्यांनी लॉक केलेली आहे पुढे यांचा विषय तू पैसे ठेवून गेले म्हणून तुम्ही तिथं पैसे ठेवून गेलो त्यांना मी म्हटलं ती काय झालं याला काय काय मला घेऊन देणार तुमचं तू ते पैसे ठेवून गेला कुणी ते पैसे घेतले मला माझा आला पैशाचा ठेवून जायला तुम्हाला कळतं ठेवून म्हणतो ठेवून म्हणजे काय कळतं असं तुमच्या असं करायला काय कळलं तुझं उत्तर आहे अशोक ती मी विचारलं तुला पुन्हा पैसे दिलो ती काय म्हणणार मी काउंटरवर ठेवून गेलो काय चुकी जातो माझ्या शब्द इथं काय शब्द मग चुकी जाता बरोबर आहे का कोण म्हणत तुम्हाला काउंटरवर ती सांगतोय ऐक माझा आता मी तुला प्रश्न हे पण विचारला अन्नासाहेब दिलं का भगवान तुम्हाला तुझं असं कसं नाही ते एकदा म्हणला भगवान कोण म्हणलं तुला? हाय का पुरावा काय? ग्रामसेवकाची म्हणल्यानंतर पावती मी अण्णासाहेब मी काय म्हटलं काय की माझा विषय होती जबाबदार व्यक्ती ग्रामसेवक नाही का जबाबदार व्यक्ती ग्रामसेवक नाही का मी माझी तुम्ही गावाच्या घरपट्ट्या पाणीपट्ट्या तुम्ही पूर्ण होती विषय तुझ्या पावतीत विषय पूर्ण करायचा नाही काय करायचं माझ्या बरोबर झालेला विषय तुला मी सांगतो ना तुम्हाला तसं म्हणलं तर मी काय अन्नसाहेब म्हणतो की कुणाड पैसे तर कुणी ठेवले तर काय याच्याचे मला काही घेणं नाही त्याला पावती देणं तुमचं काम आहे तुम्ही त्याला पावती किती वर्ष माझ्याकडे विषय आल्यानंतर सांगतो किती वर्षांना विषय सांगत नाही मी काय म्हणतोय का माझ्याकडे विषय आला त्याला सांगितलं त्यानं पैसे दिले तो म्हणतोय 100 जर पैसे दिले असतील तुम्ही 11,400 पावती काढल्या त्याला 11,400 दिले नसतील 10 दिल्या तुम्ही पावती लॉक केली असेल 10 पावती देणं गरजेचं तुमचं त्याला सांगितलं तुम्ही कोण दोघं पैसे भरायचे मला याशी काही घेणं ना नसेल जबाबदार तुमचे तुम्ही पैसे भरा आणि पावती करून त्याला द्या बरं त्यांचा फोन काय लागला मला त्या तारखेची पावती पाहिजे कोण देऊ शकता आता आपण एखाद्या बँकेत जातो मान्य अहो मान्य मला मान्य अहो ती तसा विषय तुम्ही काय बोलतो का तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने ह्याने मला बोलल्यानंतर मागणी केली त्यांनी पुन्हा मला 10,000 ह्या पावतीची मला त्यांनी मागणी केली नाही विचारलं नाही ना तुम्ही नाही कसं तुम्ही ती पावती तुम्ही पैसे भरणार आहे का विचारा त्यांना मी जेव्हा म्हणलं साहेब अण्णासाहेब मी तुम्हाला पहिली पावती मागते तुम्ही आता मला कशात पैसे मागताय हो चुकून झालं असं ती कशी पाहिजे चुकून झालं की तुम्ही मागे तुम्ही तिच्या वेळेस बाहेर मी होता. त्याच वेळेला त्याला सांगितलं तुम्ही विचारलं नाही का तुम्ही मागणी केली त्यांचा फोन आला मला वाटते त्या तारखेची पावती द्या कसं मी देऊ शकतो 100% बोलणार तुम्ही 2 वर्षानंतर तुम्ही आम्हाला पावती मागत असल्यानंतर आम्ही तुम्हाला त्या विचारलं नाही तारखेची का पावती मी कशी देऊ शकतो मी काय सर तुम्हाला म्हणतोय तुम्हाला 2 वर्षानंतर पावती मागितल्यानंतर तुम्ही आधी काय म्हणणार तुम्हाला आम्ही त्या वेळेला भरलेली पावती आम्हाला द्या तुम्ही 2 वर्षानंतर 100% बोलणार बरोबर तुम्ही आम्हाला पावती का माहिती 2 वर्षानंतर कशासाठी मागितली मासे मिळाले तुम्हाला किती वेळा माहिती आहे? नाही पण मी काय म्हणतो त्यावेळेला दप्तर बांधून ठेवले दप्तर तपासले गेले झालं परत त्याला आहे काढले पावती भगवानला विचारा भगवान म्हणणार पावती काढली परत त्यांनी दप्तर उडकाय लावलं तर आपण ते दप्तर उडवलं त्याला 11,400 पावती लॉक गावली म्हणजे त्याला स्टेपलर मारली पावती मी 10,000 मग मला मी त्याला सांगितलं 11,400 लॉक केली 1,000 तुझं 1,000 तुम्हाला देऊन गेलाय का तू गेला पावती काढा त्याची कुणी घेतलं पैशाची काही घेणं नाही मी ते नुसता लागलो कशासाठी तुम्ही 10,000 रुपये वापरायचं ग्रामपंचायत तुम्ही आहे इतक्या दिवसानंतर त्यांना पावती आज 27-28 महिन्यानंतर तुम्ही आता पावती देताय कुठले घेतो तुम्ही 10,000 इतक्या दिवस तुम्ही 27-28 महिन्यात 10,000 रुपये तुम्ही वापरलं का मार्चला तुम्ही एखाद्याची घरपट्टी पाणीपट्टी टाकल्यानंतर 31 तारखेला तुम्ही इंटिमेशन देता 1 तारखेला तुम्ही तोडायला जाता बरोबर आहे तुम्ही 27-28 महिने पावती 10,000 रुपये तुम्ही कसं घेऊ तुम्ही विचारू शकला नाही का त्यांना विचार नाही मी यांना 100 वेळा पावती मागितली आणि मला काय उत्तर काढून ठेवतो
भावापाशी देतो, दुकानात देतो, येऊन घेऊन जावा. अहो, अण्णासाहेब पावती तू ज्यावेळेला मला या 4-5 महिन्यात म्हणला नाही दिवशी त्याच वेळी मी त्याच्या मागे बरं, लागला. 4-5 आपला बासिंग मीटिंग मध्ये विषय झाला. 4-5 अगोदर महिन्यात- आम्हाला तुमचा विषय माहित नव्हता. ऐकून घ्या, तुमचा 4-5 विषय माहित नव्हता. महिन्यात 4-5 महिन्यात म्हणल्यानंतर हा. तुम्ही जर पहिल्या महिन्यात मी सांगितलं तेव्हा तुम्ही ती दखल घेतली का? पहिल्या महिन्यात दखल घेतली मी तुम्ही सांगतो दखल काय घेतली, मी. मग पावती राहतच नाही. काय पहिल्या महिन्यात दखल घेतली ते काय म्हणले आम्ही पावती सरपंच काढलेले आम्हाला सापडणार मी म्हणलं असली उत्तर देऊ नका तुम्ही पावती शोधा ते गटूळ काढून ती 4 महिने शोधायला लागलं. पावती त्यांनी काय केलं गटूळ काढून पावती शोधली तेव्हा मी आता मला माझी वाटतं पुस्तकं 11,400 पावती ती मी बोलत नाही, मी का बोलत नाही? पावती ह्यांच्याकडे घ्यायची. एक पावती तुम्हाला शोधायला, तुम्ही का बोलायचं? एक पावती तुम्ही का शोधायला बोलताय? तुम्हाला 4 महिने लागलं. पावती तुमच्याकडे पाहिजे. त्यामुळे मुळात तुमचा विषय आहे. एखाद्या माणसाची पावती शोधायला तुम्हाला 4 महिने लागते तर दोन सांगितलं त्यांची विसरली असते असं असतं का? तुम्ही मग एखादी घरपट्टी पाणीपट्टी तुम्ही 4 वर्षानंतर मागून घेता का? घेता का लगेच? ऐकून घ्या, प्रत्येक वर्षात देतच करता का नाही? मग तुम्हाला ती कसं देण्यात येतं? तुम्हाला 27 महिने तुम्हाला पावती देण्यात आली नाही. तुम्हाला एखाद्या 31 तारखेला 1 तारखे झाली तुम्ही रेकॉर्ड चेक ज्या वेळेला करता. 4-5 महिन्यात मागणी आली तेव्हा मी त्यांना दाट्या लावला म्हणलं की काय विषय आहे तुम्ही ज्यांना विचारा ना तुम्ही पावती डबल मागितली तुम्ही नाही, पण तुम्ही विचारा. गावात नाही हेच मला काय माहिती. ही का बसली ती? ह्यांना आम्ही मी सरपंच तुम्हाला काय म्हणतो या? तुझी डबल पावती का मागितली? काय? पण खिशात पुन्हा येऊ डबल पावती तुम्ही का मागितली? खिशात पुन्हा येऊ त्याच्यात तुम्हाला पैसे मिळतात. पैसे खिशात नव्हतं ते पैसे पैसे खरं आहे. मग तुम्ही 27-28 जर मिनिटं काय बोलता? आमच्याकडनं चुकीचं काय झालं असतं तर म्हणजे एवढ्या पैसे कमी पडलं म्हणून तुम्ही मागितली का काय? केली. तुम्ही जर अनुमती ठेवली का? विसरी कोण तुम्हाला मागायची होती का? पहिलं पैसे तुम्हाला हाणायचं होतं का? मग असं तुम्ही रेकॉर्ड लावलं नाही याचं. थांबा येत्या ग्रामसभेला त्याचं पूर्ण रेकॉर्ड तुम्हाला दाखवता येईल आताची तर्फू ग्रामसभा ही 7 दिवसात दुसरी ग्रामसभा होईल त्यावर तुम्हाला जो काय तुम्हाला लेखी लेकर द्या तुम्हाला जे काय रेकॉर्ड पाहिजे ती रेकॉर्ड तुम्हाला इथं उपलब्ध करून मिळेल बरं तुम्ही डबल कशी आता तुम्ही विचारलं ना की त्यांना विचारा तुम्ही 2 वर्षानंतर त्यांना पावती का मागितली? हा प्रश्न उत्तर देईल की त्याचा काय डबल का मागितली किंवा ते विषय सोडून द्या कशासाठी मागितली? आणि कशासाठी मागितली? पावती लॉक केल्या म्हणताय खोटं पावती तुम्ही लॉक केल्या म्हणताय डबल कसं मागता डबल कशी मागितली म्हणून तुम्ही? घरातला माणूस एखादा पुढे जातो त्याच्या ती मागं पाठिंबा असली तर तुम्ही स्टेटसवर कशाला दमदाटी करता हो? एवढं काय या की समोर तुम्ही कागदपत्री व्यवस्थित आहे ना स्टेटसवर कशाला दमदाटी करताय? कशासाठी करताय? बघा की तुमचं स्टेटस काय ठेवलेलं तुम्हाला नाही वाद झाले का पण तुम्ही चुकीचं नाही ना, दुसऱ्याला काय देत नाही? उत्तर पत्रिका होतं तुम्ही डबल पावती का मागितली? आधी मला त्यांची लॉक केली असताना तुम्ही 2 वर्षानंतर मला पावती का मागितली? आणि तुम्ही लॉक केली म्हणताय ना का मागितली? तुम्हाला 10,000 दिलं ना ही पावती 2 वर्षानंतर का मागितली? म्हणजे डबल खायचं तुम्ही एकदा पाचीला डबल खायचं होतं. तुम्ही मागितली का नाही? तुम्ही लॉक केली म्हणताय तुम्हाला माझी पावती मागितली नाही डबल. ही पावती त्याची नाही वसुलीचा विषय होता तुमच्या पावती तुम्ही पावती डबल मागितली. आता तुम्ही खाली वाटली मागितली तुम्ही पावती डबल मागितली का नाही? नाही ते पावती नाही मागितली कुठली मा- भाऊजाची तुमच्या आता तुम्ही म्हणता का साहेब? आता म्हणता तुम्ही तुम्ही आता फिरवायला लागला इथं. हो, असं करू. सगळा विषय बोला. तिथं सगळ्या गावासमोर सांगा सगळ्या गावासमोर तुम्ही आता म्हटलं आता 2 मिनिट झाले म्हणून तुम्हाला भाऊजाची नळ कनेक्शन पाण्याची पावती तुमच्या होती येणं देणं ती मागितलेली आपण त्यांना फोन करून बरं, एक महिला तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये आली चालत नाही दुसऱ्या महिन्यात तुम्ही फोन करून नाही बघता. नाही नाही नाही. 400 10,000 देतो 10,000 ठेवून गेली बरोबर आहे का? 11,400 तुम्ही पावती लॉक केली माझी कळली मला आणि 10,000 पावती काढायची अडचण होती अहो, काढू काढू नको म्हणतो. नाही नाही आता आपण सांगतोय का 2 मिनिट विषय या आता 2 मिनिट नाही नाही 2 मिनिट विषय आता हे तात्या मामाला घर बांधाय का घरात 2 मिनिट अहो सरपंच ही ग्रामसभेचा विषय भगवानभाऊवर का घेताय तुम्ही मला काही गोष्ट कळणार अहो, भाऊ, ऐका. देऊ हेच विषय त्यांना विचारतोय दुसरी गोष्ट कशाची पावती होती त्यांची आपण पाण्याची पाण्याची काय विशेष काय आरोग्य पाण्याची वापरला दारात पाणी असं वापरायचं पण आता ह्यात काय असं ठरलं तुमचं बघायचं की मला आरोग्य पाणी वापरायची बाबा मी तुला काही पैसे देतो, तुम्ही जास्त पैसे काय मागू नको मला
असं काय जातं का म्हणजे त्यांनी लिगली वापर नाही, निघाली. लिगली वापरलं लिगली तुमचं पेमेंट काय आहे तुमचं काम होतं तुमची पावती दिली. बरं काय याच्या पुढचा जो विषय अजून काय सांगतो समजा एखाद्याचे 1000 स्क्वेअर फूट जर असेल तर त्याला भरणं किती बंधनकारक आहे 10,000 रुपये. त्याला समजा 5 दिन तर आपण 5 घेतो परत 2 दिन 2 घेतो अशी मी 2 दिन 10 घेतो. एक या थांब तुझा विषय नाही. तुझा विषय तो तुझा विषय नाही हो. तर आपण काय करतोय 5 शीट काढतो 2 शीट काढतो 1 शीट 3 शीट काढतो अशी बिल 10,000 आली पाहिजे बरोबर आहे. आता अशीच पावती 11,400 होती बरोबर आहे. 11,400 पावती असताना त्याची त्यानं 10 दिलं 10 काढा पाहिजे तेवढा परत 1,400 त्याला मागाय पाहिजे तुम्ही काय विषय नव्हता. नंतर पावती मिळालीच नाही अजून. मिळाली त्यांनी त्याला लय गट्ट्या लावल्यानंतर सरपंचाने फोन केल्यानंतर तुम्ही म्हणताय लॉट केली डबल कशात मागितले असतील पैसे तुम्ही डबल काय ह्या प्रश्नाचं उत्तर घ्या ना त्याच्याकडे. तुमचा कारभार किती किती तुमचा पैसे आहे? काय किती पैसे हा. 10,000 रुपये पावती असं घर डबल घर मोजून पैसे पावती आणि दिली. नाही, नाही, तुम्ही असं मला सांगा तुम्ही एखाद्याच्या घराची नोंद करत असताना ऐकून घ्या 2 मिनिटं ऐका. तुम्ही एखाद्या घराची नोंद करत असताना तुम्ही त्याचं घर मोकळायचा का घोरपट्टीनं? विषय दोनच आहे ऐका पावती लॉट केली ना तुम्ही अरे, विषय आहे का सांगतो विषय दोन आहेत. डबल काम मागितले ना एवढा दिवस का याचं उत्तर देऊ. नाही नाही कोणा किती घेतली एक ती आता नाही तिथं पुढच्या काय कारण सांगितलं पूर्ण कुठलं 11,400 रुपये बद्दल विषय चालला. पावती काढली तुम्ही म्हणला मी 11,400 देणार नाही 10,000 रुपये घ्या. 100%. हे तर बरोबर होय. आम्ही नाही म्हणलं त्याच्यावर हे तर बरोबर बरोबर का ठीक आहे. रेकॉर्डिंग मध्ये येते बरोबर. त्याच्यावर मी तुम्हाला वारंवार म्हटलं या पावती घेऊन जावा हे तर बरोबर होय किंवा नाही पण तुम्ही काय होय केलं? किंवा नाही होय किंवा नाही होय किंवा नाही वारंवार मी तुम्हाला बोललो घेऊन जावा. कधी दिली आहे? ऐका सांगतो वहिनी, ऐका. मला बोलू द्या ना मला बोलू द्या ना वहिनी, मला बोलू द्या ना. तुम्हाला घेऊन जावा तुम्ही येतो म्हणला 2-2.5-3 वर्ष आला 10,000 रुपये काय आम्हाला चुकीचं ऐका. बोलतो? तुम्ही काढली पावती ऐका. का? तुमच्या पेपरची ऐका ठेवा. सांगतो. तुमच्या पावतीवर पैसे नाही दिले. मला बोलू दे की आता मला बोलू दे मला बोलू द्या. बरं बोलू द्या बोलू द्या. 11,400 ची पावती आपल्याला जादा दिवस पावती फाडल्यानंतर त्यांनी मूळ पावती दिली नाही. अहो वहिनी दिली नाही मग आपण ओरिजिनल पावती काय केली आई तशी त्या बुकाला लावली त्यामुळे ते पैसे भरले असं गृहीत होतो का अर्थ नाही भरले होते. ते पैसे तसे 2-2.5 वर्ष कपाटात होते आणि आता पैशाची पावती आहे का असं पुन्हा आमच्या सभेमध्ये विषय झाला. जेवढी येतील तेवढी पावती काढा ऐका पावती काढा आणि उर्वरित परत घ्या. ते पावती आता दिली. आता यावर तुमचं काय म्हणणं? दुसरा विषय लेट डबल काय मागितली ते पैसे मागितले नाही. ते पैसे तुमच्या पाणीपट्टीचे मागितले तुमच्या माझी पाणीपट्टी झाला तुमची विषय. नाही. पुढे बोला. मला दावा माहिती. बरं ऐका तुम्ही म्हणता ना 3 वर्ष अशी ऐका 2 मिनिटं तुम्ही 3 वर्ष आला होता ना दरवर्षी पानपट्टी घरपट्टी कशी काय घेतली तुम्ही म्हणता 3 वर्ष अशी बोलला घराचं पाणी आडाचं वेळ अहो सांगतो तुम्हाला तो विषय सांगतो. अहो, मी सांगतो ऐकून घ्या तुम्ही मला ऐका तुम्ही मला त्यावेळेला मी तुम्हाला माझ्या तुम्ही मी घर सगळं बांधताना खोटं बोलताय. मी घर बांधताना माझ्या बँकेचं लोन होतं द्या. मी तुम्हाला काय सांगितलं मला उतर तुम्ही काय मला ही पावती भरल्याशिवाय मला ते उत्तर देणार नाही. शाळेचा दाखला द्यायला विचारता त्याला 11,000 रुपये थक आहे तर तुम्ही घरपट्टीने 1200 रुपये पाणीपट्टी भरून घ्यावी. तुम्ही 3 वर्ष उत्तर योग्य साहेब मला सांगा तुम्ही म्हणता 3 वर्ष भेटला तुम्ही तुमच्याकडे 2 वर्ष इच्छा. तुम्ही 3 वर्ष काम कसं करताय? मी 2 वर्ष इथं वाजवतीच्या माझी पावती ए, जय नाही. रे. अहो, 2 वर्ष झाले तरी. नाही, मी हे- 2 वर्ष दोन वर्ष तुम्ही नाही येत. दोन महिने ए, पूर्वी. ए, खाली बसा, खाली बसा. भरून घ्या पाहिजे ना त्यावेळी. 3 वर्ष अशी तुम्हाला भेटलं नाही म्हणता तुम्ही घरपट्टी पानपट्टी कसं केली 3 वर्ष तुम्ही बरोबर आहे. असं कसं? तुम्ही तुम्ही काय म्हणताय अशी मला तुम्ही अशोक वारंवार म्हणजे बरोबर. हा कालावधी 2.5 ते 3 वर्ष बरोबर. त्याला प्रत्येक वर्षी पाणीपट्टी घरपट्टी भरली तर तुमचा ती विषय सोडून भरली की त्याचा काय? त्यावेळेला अशोक तुम्हाला दिसणार नाही का तुमच्या समोर आलेला आहे ती पावती बोललोयच मी त्यांना बोललोय. नाही. बोलायची काय बोलायची काय? तुम्ही म्हणताय का 10,000 घरपट्टी देऊन टाका ना. हजाराची नाही, हो, हजाराची हो, अण्णासाहेब, ऐका काय? हो, अण्णासाहेब, घरपट्टी पानपट्टी भरले त्यावेळी तुम्ही 10,000 पावत्या द्यायची ना. 10,000 पावती कुठे आहे? 11,400. 11,000 मी तुम्हाला 10,000 सांगितलं तुम्ही 11,400 कुठून आणताय? तुम्ही काढा म्हटलं आधी तुम्ही ती परत पावती तुम्ही कुठे 10 आहे? देणार 10 देणार म्हटलं तुम्ही तुम्ही 11,400 डबल नाही. करा. तुम्ही गेला तिथं तुम्ही पैसे. डबल करा.
हो अण्णा दुसरी गोष्ट तुमच्या कपाटात पैसे असतात तुम्ही डबल मागताय पैसे 400 बरोबर कपाटात ठेवायचं पाहिजे. 10,000 रुपये तुमच्या कपाटात पैसे असतात तुमच्या कपाटात पैसे आहेत. तुम्ही काय म्हणता इथे हे अशोक, हे अशोक, दोन मिनिटं. तुझे पैसे खिशात घरी घेत नाहीत. हे अशोक, तुमचं हे बोलत आहे. 11,400 रुपये ते तुम्ही सांगितलं 10,000 रुपये दिले बरोबर. तुम्ही पुन्हा कधी मासिक विषय घेतला का हो त्या माणसाला आपण 11,000 10,000 रुपये दिले आहे का तुमच्या प्रोसेसिंगला कुठल्या आता ते तुम्ही करताय अशोक, कसं काय? उतार करायचा. प्रोसिजर घे पहिला. त्या माणसाची अशाची पावती 11:30 झाल्या 10,000 रुपये आपल्या स्टेशनला पडल्या शिल्लक त्याचं काय करायचं हे विषय तुमच्या मासिक मिटिंगला झाला का बरं, तर म्हणजे काय तुम्ही बरेच वेळा घडले. काय नाही झाला हा विषय आणि मला वाटतं तसं नाही. असं आहे. डबल मागितल्यानंतर अहो आम्ही पावती भरली असताना सुद्धा आम्हाला डबल मागितली लागते ते. बरं का? पावती काढली ही काय म्हणते आम्हाला जास्त नाही, नाही, समोर काय करते? दिवशी केलं त्यांना. जय साहेब होणार पार. या सह्या घ्या 100 रुपये. आणि ही कोण म्हणते काय? मी 2 वर्ष झाले ह्यांच्या घरून जाऊन रोज मुंबईत तुम्हाला पावती का देत अहो, पण मागच्या एक ना सोबत खूप किलोमीटर चर्चा चालू ए, आहे. या स्टेशनला असं असतं का? ए, तुम्ही रे. काय मी कसं लागलं बोलायला हा? विषय तेच चालला. केली त्यांचा एक विषय त्यांनी मांडला उद्या विषय चर्चा चालल्या परत तुम्हाला कसं आहे ही कसं पद्धत झाली हा किती झाले सह्या? तर मग तुम्ही काय लावता? हे विषय काय मोठा? ए, परत विषय घ्या. हा, चला. हे परत बघू. काय हो असं काय हा, माफी मार. हे बारगाव भाषेतली गोष्ट आहे. तुम्ही मुद्दा मारून तुमची बाजू क्लिअर करायला पाहिजे सांगायला पाहिजे प्रसाद, या प्रसाद. असा विषय आहे प्रसाद, ह्या गोष्टीला 3 वर्ष झाली. बरं, इतर कुठली तक्रार इतर ग्रामस्थांची या ग्रामसेवक पत्र आहे का लई कुणाची आहे का ही मुद्दा क्लिअर होऊ द्या भाऊ. नाही, तसं नाही म्हणते त्या विषयावर तर माफी मागा म्हणलं तर ते नाही म्हणते अजून मुद्दा अजून समुदाय कोणाची काही तक्रार आहे असे 4-5 तक्रार आहेत का एकच किस्सा घडला असेल तर तुमच्या स्टेटस बघा की त्यांचा. भाऊ 2 मिनिटं. त्यांनी स्टेटस ठेवलेलं आहे, त्यांनी प्रत्युत्तर काय दिले तुम्हाला दाखवू. कशासाठी दिलं? स्टेटस हो व्यक्तिगत विषय आहे प्रत्येक काय काय व्यक्तिगत खाली- तुम्ही चुकीचं वागलाय म्हणून स्टेटस ठेवलं. तुम्हाला व्यक्तिगत status व्यक्तिगत काय विषय. अधिकार आहे? त्याच्यात तुमचं नाव टाकलेलं तुम्हाला कोणाचं? अशी करायची नसती. अहो, व्यक्तिगत नाव टाकलेलं आहे का? तिथं आला आणि मला पळून गेला त्या दिवशी कोंबडीला. कशाला? मी थांबली, मी त्याच्यातला काय म्हणलं, विषय होता तुम्ही आपण मला कुठं ढकलून बोललो? देऊ काय शकत विषय नाही. होता? त्या शब्दात मी तुम्हाला अहो, म्हणलं. अभियानाचा विषय होता सोमवारी. काय सुद्धा नाही. तुम्ही मला माझं उत्तर जोपर्यंत देत नाही तोवर बांधील उठत. तुम्ही का गेला तिथलं निघून? का गेला सांगा? काय केलं बघा. असू द्या, खानदानाचं आम्हाला हे बंधन आहे. तवा तवा, काय वाचून दाखवा की वाचून तुम्ही. दाखवा की. तुम्ही दाखवा घ्या तुम्ही काय केलं. सुधीर होता का नव्हता का? सुधीर होता का? ए, अपशब्द का? मी दारू पितो का यांना तुम्ही फोन करून लय हो, प्रकरण आंगलं दिलास का बरं हा चांगला deal नव्हं. वाचून दाखवा वाचून दाखवा काही लोकांनी संयमाला कमजोरी समजण्याची चूक करू नये आमचं खानदान शांत राहतं हा. वेळ आली तर हिशोबी तितक्याच ताकदीने करते आज जे विनाकारण बदनामी आणि टोमणे मारत आहेत त्यांनी लक्षात ठेवावं प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवली जाते योग्य वेळ आल्यावर उत्तर असं मिळेल की आयुष्यभर लक्षात राहील आणि लोकांशी पंगा घेतला कोणत्या लोकांशी पंगा घेतला होता याची आठवण होईल त्याच्या आधी ते वाचा त्याच्या आधी वाचायचं ते आहे सगळं हा. हा. पावत्या न देता अजून तुमचं जर असली जबरदस्ती म्हणजे अवघड आहे असं ते प्रयत्न आहे म्हणजे. अफवा अपप्रचार थांबा, हे पावले, थांबा, थांबा पावले, वाचू द्या, थांबा. अफवा अपप्रचार व वैयक्तिक टीका यामुळे सत्य बदलत नाही सार्वजनिक कार्य करताना टीका अपेक्षित असते मात्र मर्यादा व तथ्य याचे भान आवश्यक आहे योग्य वेळ आल्यास प्रत्येक बाबतीचे वस्तुनिष्ठ स्पष्टीकरण व कायदेशीर उत्तर दिले जाईल संयम हा कमजोरी नसून जबाबदारीचा भाग असतो त्याच्यानंतर दमबाशी भाषेत जे ते तुला पहिल्यांदा वाचलेला त्याच्यामध्ये दमदाटीच आहे त्याच्यानंतर वाचलेला दमदाटी आहे का नाही हे शुद्ध शास्त्रीय शासकीय status आहे हा. आहे त्या दमदाटी तुमची शासकीय पद्धत कुठे जाते काम करताना? प्रॉब्लेम एवढा आहे. एक विषय असा तेव्हा कुठे शासकीय पद्धत जाते? मला नवऱ्याचा विचार करा तर तिला नवऱ्याला तर तुम्ही महागाई फोन का केला तिला?
भगवानला मी सांगितलं होतं भगवान 2 दिवस जाऊ द्या तिची काय असेल ते पाणीपट्टीची मी पावती काढतो तरी सुद्धा तुम्ही तुला फोन काय केला तुम्ही फोन भगवाननं मला फोन केल्यानंतर भगवानला मी तुला लावून सांगितल्यानंतर भगवान मला मी सांगितलं भगवानला 2-3 दिवसात तुम्ही फोन काय केला आणि आमच्या घरात भांडण होतं तुमच्या देखील फोन लावला तुम्ही तिथे काय सांगितलं मला काय सांगितलं तुमच्या देखील फोन लावला का नाही सगळ्याच खातेदारांना लावतो तसं नाही तासगावला आहे. तसं मग तुम्हाला विचार तुमची बायको ग्रामपंचायतमध्ये कशाला पाठवली? कशाला म्हणलं तुम्ही मला म्हणलाय पुरावा घेऊन ये. नाही म्हणलोच नाही तुम्ही काही काय म्हणता. सांगताय तुम्ही सांगताय की नाही म्हणलं. ते काय चेंज आहे? राहू दे. काय पण म्हणतोय ते. तुम्हाला म्हणते मी. तुम्ही 10,000 रुपये पावती दिली नाही, काय दिलं ते उत्तर द्या. शंभर लावले तो शब्दात शब्द करतात. तुम्हाला सांगितलं का शब्दात माफी मागून विषय संपवा. कशाला लागलं बाकी तुम्हाला एवढं सोडून तुमचं असं तिकडे जावं लागेल का तुम्हाला? 5 मिनिटाचं काम आहे. 2 मिनिटं विषय एवढा वाटून याचा शेवट काय एक चूक तुम्ही केली आता ही काम सभा उठली तर बदलला मी काय करशील शांतपणे करणार नसतं आपल्या बाई नका मी म्हणत नाही जाणून बुजून गेली मला विरोध लागला त्यांना तुम्ही काय म्हणला असेल तुझी बायको तिथं कशाला पाठवली मैत्री नाही तर म्हणलं असेल तू बहिणी कशाला पाठवलं तू यायचं नसेल तू बोलायचं नाही ठीक आहे पण आता ती वाकडत जाते ना त्यांना फोन केला का फोन केला त्यांना हा, ही मी मुद्दा- बघ तू म्हणत असताना तुम्ही का फोन केला भगवानने मी सांगितलं होतं 2-3 नाही म्हणलं दिवसात दोन शब्द हा विषय आहे साहेब ही लय सोपा विषय आहे अवघड विषय करत बसाय नसतं 2 मिनिटाचं हा आणि माफीनं माणूस लय बारका होतो अशा ती गोष्ट आहे चल इकडे तुम्ही काय ठरवणार मी? असं नसतं ना चुकीत आहे चुकलंय तर चुकलंय ना पावती तुम्हाला बरोबर पावती तुम्ही दिली नाही. पण त्याला म्हणता तुम्ही पावती घेऊन जायचा अर्थ काय म्हणजे पाहिजे तुम्ही काल मी ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कुठं जायचं? कुठं भाषा. कुठं जायचं? बरोबर आहे ना तुमचं? मावशी असं बोललो का मी? मी आहे तिथे. ऐका, मावशी. अरे मावशी, तुम्ही सांगा ना. मावशी, काय बोललं सांगा की. आणि ऐका, मावशी, काय तुम्हाला काय दबाव बिबाव आहे? काय बोललं खरंच सांगायचं काय ए, थांबा, थांबा. हा. त्यांनी काय उत्तर मागितलेलं दिलं हा. होतं ही काय म्हणलं अशोक मला एकाच नको 4ची मागणी केली ती मला 4चं द्या त्याच्या पावतीचं द्या हा. ते काय म्हणलं तुम्ही माहिती का अधिकाऱ्याकडे एक दिले एकच तुम्हाला द्यायला येतंय तुम्हाला जर पटत नसलं तर माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जावा ह्या विषय झालाय त्यांचा मला कुठं जायचं तिथं जावं माझं मी वरिष्ठ सक्षम असं आहे. नाही, नाही, असं वरिष्ठ तुम्ही- असं अधिकाऱ्याकडे तुम्ही पत्र फोन केलाय. घेऊन जावा. तुम्ही जावा तुमच्या पद्धतीनं. वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पत्र घेऊन जावा म्हणून सांगितलं तुम्ही तुमच्या ती कसं आहे माहिती अधिकाराला त्यांनी अशोक माहिती मागितली असं आहे ना आमचं? त्याच विषयी नाही या विषयासंदर्भात आणि दुसरा विषय असं सगळं- 4 विषयी माहिती मागवली आता माहिती अधिकारी मला काय जास्त माहिती विषय नाही मी अंदाज विचारायचं अशाची माहिती मागितली देऊन टाका त्याचा कालावधी काय असतो त्यांचा त्या कालावधीपर्यंत देणं गरजेचं आहे बंधनकारक आहे अन्नासाठी काय म्हणते कुणी एका अर्जामध्ये 4 माहिती मागितली त्या तर असं काय ना सांगतो की 4 माहिती एकदम देत नाही एक माहिती देते बरोबर काल त्यांचा काय तो विषय ग्रामपंचायत गेल्यावर झाला त्यांनी एक विषयाचे उत्तर त्यांना दिलं पण आम्हाला 4च पाहिजे म्हणजे 1च पाहिजे 1च मी द्यायला काय तर समजा ह्याला 4च पाहिजे आणि 1च उत्तर दिलं तर अन्नासाठी ती चुकीच असेल तर आरपीडी अधिकारी असतो पंचायत समितीला दाद मागायचे साधा विषय अहो, किती दिवस आम्ही वीस दिवस मी काय तुम्हाला तुमची वैयक्तिक मागितलं का? नाही, वैयक्तिक मागितलं. ऐकून घ्या. मी तुम्हाला काय सांगितलं माझी पावती ऐकून घ्या. मी माझी पावती तुम्ही भरल्या का नाही याची मी तुम्हाला आपण माहिती मागताना माहिती अधिकार शब्द टाकून माहिती अधिकार पत्र देऊन माहिती मागितली माहिती अधिकाराच्या फॉर्म आधारे तुम्ही माहिती मागितली हा, हो. ते आधारे तुम्ही दिलं ना. नमूद करा. 4 विषय दिलं तर मग तुम्हाला कुठल्या विषयाची माहिती दिली अगोदर हा, ठीक आहे हा एकदम आपण जशी माहिती मागितली तशी चार विषय करेल. एका संदर्भात घरात संदर्भातच 4 सगळे विषय. विषय एका संदर्भातच आहे. एका विषयासंदर्भात रिलेटेड त्यांनी जेवढा नाही, नाही, नाही. point घातलाय तेवढ्या विषयावर बोलतोय. इतरांचं चुकीचं असेल. पावती हा विषय सोडून दिलाय. त्याचा काय विषय आहे मग? आकाशवाणी पैसे जर कपाटात ठेवलं असलं तर 4 महिने जर पावती मागते तुम्ही पावती उडकाली एवढा वेळ लावला तुम्हाला का वेळ लावला कपाट गावात झाडलं नाही तुम्ही पैसे घालून नाही तुम्हाला. पैसेच नाही देत तुम्हाला. 27 महिन्यात पैसे घालून नाही तर. काल मी सरळ तुझ्या दिसतंय राव, कपाटावर फोटो गेला बोलताय का तुम्ही ते. खिशात होती का? मी काय बघत बसली का 27 महिने कपाटात पैसे ठेवले. तुम्ही भाऊला काय उत्तर
दिलं नाही माझ्याकडे 10,000 अशुद्ध आहे तर त्याची 1100 रुपये राहिली ती किंवा 1400 राहिली झाल्या चुकी तर झाल्या चुकी पण पावती पण शरम घे. दिली नाही ना. आणि पैसे पण कपाटात आहेत. ही गोष्ट त्यांना तुम्ही का सांगितली का नाही त्यांना? का त्यांना एक- त्यांना माहिती म्हणजे तुमच्या किती कारभार आहे. तुमच्या कारभार किती आहे? तुम्ही त्यांना सुद्धा गृहीत धरताय. म्हणजे तुमच्या किती तुमच्या- हो पावली साहेब थांबा जरा 2 मिनिटं मामा, आपण चुकीचं नाही झाली पाहिजे तुम्ही. कसं इथं? हो सॉरी आम्ही काय पण करतो, काय दिवस नाही. काय करायचं या प्रश्नाचं तेवढं उत्तर द्या तुम्ही. साहेब तुम्हाला ही चूक मान्य नाही का आहे काय का? करता? हो, थांबा इकडे. चूक तर आहे ना. मला एवढं सांगा हो अण्णासाहेब. तुम्हाला एवढी ही चूक मान्य आहे का हो नाही त्यांना मोठी चूक दाखवतो अण्णासाहेबाची. अण्णासाहेब ही चूक मान्य आहे का थांबा, तुम्हाला थांबा. दाखवा, बघू बरं. सरपंचाला माहित नाही सरपंचाच्या महागाई काळा बाजार आहे नाही, तुम्ही मी थांबा. सांगत नाही चला थांबा, हा. त्याला मान्य ही आहे ना, चूक बघू मान्य द्या. नसली तर तुमची तुम्ही भोगा आता कशाला भोगायचं त्याला आम्ही तर करायचं ते करणारच आहे. नाही पण तुम्ही काय दाखवा लपवायला म्हणजे ही- दावे. तुम्ही तुझ्या वेळ आलं तू करणार ह्याच्या वेळ आलं नाही ती आणि दाखव तो त्याचा जबाब असतात सुधारणा. दाखव की चला दाखव दाखव खरंच उठ. पावड्या जाऊती दमावी. गावाच्या लक्षात येऊ दे. गावाच्या लक्षात येऊ दे. ते अजून एखादी तक्रार कुठली तक्रार गावाच्या लक्षात येऊ दे रे. असं कशाला एकत्रित नको. आता ह्यांनी 10,000 त्यांनी सांगितलं नाही तुझा विषय 30 तारखेला म्हणजे किती ग्रामसभेत असं आंदोलन थांबा, तुमचा विषय ग्रामसभेत घेऊ 30 तारखेला. आज काय ग्रामसभा त्या ग्रामपंचायतीच्या म्हणजे सरपंचाला माहित नाही डेप्युटीला माहित नाही कुणालाही काय माहित नाही मग ह्यांचं किती भगवान आणि अण्णासाहेब 30 तारखेला आणि ग्रामसभेत आता त्यांना तोंडाला लावून ही शांत दत्त म्हणून बोलणार. उत्तर द्यायला बांधील तुम्ही भावना नाही आम्ही उत्तर मागत तुम्हाला तुम्ही का आता शांत बसला? का त्यांनी चूक केली हा? त्यांना मागायला खानदान बोलवतो हा आता ही चूक विषय खानदान बोलवतो नसल ह्या हा गोळा झाले तोच सगळा विषय तीन वेळा एक सांगितलं विषय 10,000 रुपये तुमच्याकडे ठेवून घेतली मग सगळ्यात मोठी चोरी परत ते पाहिजे नसेल तर पावती का 10,000 की नाही पाहिजे होत्या पण आपला विषय मला एक सांगा तुमचे रेकॉर्ड ऑनलाईन आहे का पावत्या डबल किती वेळा निघाल्या गावच्या किती वेळा सॉरी म्हणणार तुम्ही डबल पावत्या किती वेळा काढल्या लोकांच्या मनोहर काढल्या? रेड्डी. मनोहर अर्जुन घेतली. का काढली हो पोपट अर्जुनकडे पोपट गेले. अर्जुनकडे तुम्ही घेतली होती का नाही? तुमचा ऑनलाईन कारभार मनोहर आहे शेठ ना? आले असून तुम्ही त्यांच्या ऑनलाईन घेतली. कारभार आहे ना तुमचा त्यांनी कोणा घरी विचारलं मी बावड्या, कोणाला काढली? तुम्हाला तुम्ही माहिती काढली. नाही. ऑनलाईन कारभार आहे ना असं तुम्ही तुमचा. किती वेळा कोणा काय म्हणताय पुढल्या वर्षी आता येत का? मला तसं काय असं तर निदर्शनास आणून द्या निदर्शनास काय आणलं? तुम्हाला माहिती आहे का? हे निदर्शनासाठी मराठी काय आहे ती? त्याच्यामुळे बोलतो, तुम्ही सांगा. मनोहरचा विषय काय? पावत्या आधी काढल्या पुन्हा डबल पावती काढल्या म्हणून शेती गावाला आल्यावर. दोन्ही काढली की पावती? त्याचा विषय घेऊ नका सरपंच आता 2 मिनिटं थांबा आधी हा विषय उद्या अभय सुशील ऐक की ग्रामसभेत विषय साधं कर द्या बरं, हो, अण्णासाहेब. अरे, अहो, तुम्ही नाही, तुम्ही record record केलं, हो, तुम्ही बोलता, बोलतो, तुम्ही काढलं, तुम्हाला बोलता येत नाही. लोकांनी कुठलं द्यायचं? एका मिनिटात बोलतो विषय असा आहे. अडचणी तुमच्या रेकॉर्ड क्लिअर नसल्यामुळे तुम्हाला येत्या रेकॉर्ड क्लिअर किंवा अडचण तुम्हाला येत नाही काय काय दोन विषय आहेत ना तसा विषय असेल तर निदर्शनात दाखवा वसुलीचा अधिकार भगवानने दिला मलाही कळलं आता भगवानवर सोपून काय तुम्ही काय करता? तुमचं काय काम आहे? भगवान काय करतोय? काय, हे सगळं माहिती काय? तुम्ही काय करता? मला नाही मिळालं पाहिजे. तुम्ही तिघं काही नेता हजर नसता असता का हजर शिक तिघं सांगा तुम्ही निवास राहिला हा? का? तुम्ही भगवान म्हणाले ग्रामसेवक घेणं म्हणाले घेऊ नाही घेऊ नाही अरे काय तुमचं किती जरा काय तुमचं 10 ते 5 बाहेर जायचं काम आहे तिथं बसून राहायचं 10 ते 5 बरं काय हे जेवढी 10 ते 5 तिथं बसायचं मागितलं मी यांना फोन केला मला काय म्हणजे आठवडी नसायला बोलले का विचारा त्यांचं काम आहे नाही ते ना तुमचं आठवडी सही द्या म्हणून काय वरती बोलते? गेला तिथं कळू द्या मला. सही घ्यायला आठवडी द्या सर्व्हिस ही काय आपली आठवडीत मांडली. म्हणलं काय तुम्ही? का तुम्ही शर्मांना काय तुम्ही? शिंदे साहेब सांगतो तुम्ही आठवड्यात घेऊन या सेवेसाठी हे गावाला मागं नाही.
ठीक आहे. झालेल्या गोष्टीबद्दल क्षमस्व बस. उद्यापासून हालचाल रजिस्टर ठेवायला सांगा. बाकीच्या कोणाकोणा किती आहे ती बी मला दावा. सगळे दाखवा. भगवानला तेवढं दाखवायला सारखं मैत्या टायमाला येतोय भगवान धनीला मैत्रीला हो, या.